राज्यामध्ये दिवसेंदिवस थंडीचा जोर वाढलेला आहे। राज्यातील बहुतांश शहरांचा पारा 7 अंशांच्या खाली गेलेला आहे। आज अहमदनगरमध्ये निचांकी म्हणजेच 5.6 इतकं तापमान नोंदवलं गेलेलं आहे। खास करून विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या पट्ट्यात सर्वाधिक थंडी जाणवतेय। मुंबई आणि कोकण पट्ट्यातही कालपासून थंडीचा जोर वाढलेला आहे। दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावरती होणार आहे। त्यामुळे येत्या आठवड्याभरामध्ये मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर नगरमध्ये सगळ्यात निचांकी तापमान नोंदवण्यात आलेलं आहे 5.6 डिग्री सेल्सिअस इतकं। नाशिकमध्ये 7.5 डिग्री सेल्सिअस, पुण्यामध्ये 8.4 डिग्री सेल्सिअस, तर नागपूरमध्ये 8.4 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र गारेगार होतोय। नाशिकमध्ये कसं वातावरण आहे सांगतोय आमचा प्रतिनिधी सागर वैद्य। कडाक्याची थंडी आणि सदृढ आरोग्यासाठी व्यायाम नाशिककरांचा खरं तर प्रत्येक थंडीतला हा ठरलेला दिनक्रम। आणि आता जेव्हा नाशिकचं तापमान 7 अंशापर्यंत आलेलं आहे तेव्हा आपण बघू शकतो की नाशिकमधल्या सगळ्या ग्रीन जिम, जॉगिंग पार्क, व्यायामशाळा अशा पद्धतीनं गर्दीनं फुलून गेलेल्या आहे। खरं तर गेल्या पंधरवड्यामध्ये नाशिकचं तापमान 9 ते 10 अंश सेल्सिअस पर्यंत स्थिरावलं होतं, जे या आठवड्यामध्ये 7 अंशापर्यंत येऊन ठेपलेलं आहे। अगदी सकाळी 5 वाजेपासून या ठिकाणी नागरिकांची वर्दळ वाढते। गोल्फ क्लबच्या या मैदानावर जॉगिंग करायची, इथं आल्यावर ग्रीन जिमवर काही काळ वर्कआउट करायचं, अशा पद्धतीचं शेड्यूल सध्या हजारो नाशिककर या कडाक्याच्या थंडीमध्ये फॉलो करताना पाहायला मिळत आहे। खरं तर येणाऱ्या आठवड्याभरात अशाच पद्धतीनं कडाक्याची थंडी राहील आणि डिसेंबर अखेर ते जानेवारीपर्यंत 5 अंशापर्यंत तापमानाचा पारा जो विक्रमी मानला जातो नाशिकमधला तो पाहायला मिळेल, अशा पद्धतीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। थंडी कडाक्याची असली तरी सुद्धा नाशिककर मात्र आपल्या सदृढ आरोग्यासाठी हिचा लाभ घेताना आपल्याला इथे पाहायला मिळतात। कॅमेरामन प्रांजलसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।